नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकशीसाठी आलेले असतात. जानकीला पुन्हा एकदा घेऊन जायचं असतं ना, त्यासाठी जानकीची तब्येत ठीक झाली आहे का हे बघण्यासाठी पोलीस येतात. मग हॉस्पिटलमध्ये ते चौकशी करतात, डॉक्टरांना विचारतात. त्यानंतर जानकीला सुद्धा विचारलं जातं की तुला आता बरं वाटतंय का? मग जानकी सांगते की हो, मला आता बरं वाटतंय. त्यानंतर ऋषिकेश जानकीला सांगू लागतो की तू आता काळजी नको करूस, सर्व नीट होईल. म्हणजेच आता अवंतिका आणि सौमित्र तुला बेल मिळवून देणार आहेत, त्यामुळे तुला जास्त दिवस इथं थांबायची गरज नाही आहे. आणि इकडे घरी ऐश्वर्या आता तयार होऊन खाली आलेली असते. मग सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की काय गं, सारंग कुठे आहे? अजून आला नाही का तो? मग ऐश्वर्या म्हणते, मला काय माहीत कुठे आहेत ते, मला नाही माहीत, असतील ना घरातच इकडे कुठेतरी. मग नाना म्हणतात की बघ, सारंगचा काहीच पत्ता नाही आहे, तरीसुद्धा या बाईला काहीच वाटत नाही. बिचारा सारंग कुठे गेला असेल, काय झालं असेल, असे मनात नानांच्या प्रश्न येत असतात. आणि ऐश्वर्या सांगत असते की अहो नका काळजी करू, येतीलच ते काही कुकुलं बाळ नाही आहे. यावर नाना म्हणतात की अगं तू गप्प बस गं, तुला काहीच घेणं देणं नाही आहे नवऱ्याचं. तुला जर काळजी असती तर तू रात्रीपासूनच त्यांना कॉल करून विचारलं असतं, पण तू तर अजूनपर्यंत त्याला कॉल केलेला नाही आहेस. त्यानंतर मग ऐश्वर्या कॉल करायला लागते. मग सुमित्रा म्हणते की आता काय उपयोग आहे तुझा कॉल करून, मी इथे रात्रीपासून 100 कॉल केलेत त्याला, त्याने माझाच कॉल नाही उचलला तर तुझा कशाला उचलेल आता. त्यानंतर सौमित्र तिथं येतो आणि म्हणतो की चला नाना, आता आपल्याला कोर्टात जावं लागेल. मग अवंतिका आणि सौमित्र कोर्टात जायला निघतात. ऐश्वर्याला देखील कोर्टात जायचं असतं, म्हणून ती तिथून पळ काढायचा विचार करते. ती निघतेच तेवढ्यात नाना तिला म्हणतात, काय गं तू कुठं चाललीस? मला माहिती आहे तू कोर्टात जायला निघालीस, पण तुझा नवरा कालपासून घरी आलेला नाही आहे, मग तुला घरी थांबलं पाहिजे ना. पण काय आता, तुला बघायचं असेल ना जानकीला नेमकी कोणती शिक्षा होते, किती शिक्षा होते, म्हणून तुला कोर्टात जायचं आहे. आणि मग ऐश्वर्या म्हणते की तुम्ही एवढं का बरं पॅनिक होताय, जसं काही सारंग कधीच घरी येणार नाही आहे. हे ऐकून सुमित्राला खूपच राग येतो. ती डायरेक्ट आवाज चढवून ऐश्वर्याला ओरडते. म्हणते की काय चाललंय तुझं, तुला काही भान आहे का नाही? काहीही बोलतेस तू, तुला काही नवऱ्याची काळजी आहे का नाही? आणि नीट बोल, एवढं अशुभ का बोलतेस सकाळ सकाळी? ऐश्वर्याला कोर्टात जाणंच खूप इम्पॉर्टंट वाटत असतं, सारंगला शोधणं नाही. कारण तिला बघायचं असतं गोष्टी किती सरळ आहेत आणि किती नाही. जानकीला नक्की कोणती शिक्षा होते, ती विचारच करत असते की कसं मला कोर्टात जाता येईल. आता इकडे कोर्टात सर्व प्रोसेस चालू झालेली असते. जानकीला कटघऱ्यात उभं केलेलं असतं आणि प्रश्न विचारले जातात. जानकी देखील सांगते की हो, आता मला जरा बरं वाटतंय. त्यानंतर सौमित्र सांगतो की जरी त्यांना थोडं बरं वाटत असलं तरी त्या पूर्ण बऱ्या झालेल्या नाही आहेत, आणि माझ्या क्लायंटला सवय आहे दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, त्यामुळे त्या आज इथे उभे आहेत. त्यानंतर विद्यासागरमध्ये बोलतात की तुमच्या क्लायंट नाटकच करतात, नेमकी तो व्हिडिओ बघताच त्यांना कसं काय चक्कर आली? मग सौमित्र देखील सांगतो की हो आली होती, आणि डॉक्टरांनी सुद्धा हे सिद्ध केलं आहे की कोर्ट आणि पोलीस यामुळे जानकींच्या तब्येतींना खरंच त्रास झालेला आहे. विद्यासागर म्हणतात की आता तुम्ही सगळ्यांनी तर खरं पाहिलंच आहे त्या व्हिडिओमध्ये. जानकी त्यांच्या आईंना ढकलून देतात. त्यांनी तशीच साडी घातली होती. मग सौमित्र म्हणतो तशीच साडी घातली होती म्हणजेच त्या जानकी नसतील, कारण तशा प्रकारच्या साड्या खूप बायकांकडे आहेत, म्हणून आपण त्या व्हिडिओवरून तर्क लावू नाही शकत. त्यानंतर इकडे घरी गुलाब सुमित्राला सांगतो की मी सर्व ठिकाणी सारंगला शोधलं, पण ते काही भेटले नाही. याचं टेन्शन खूप येतं सुमित्राला. धक्काच बसतो की अजून सारंग घरीही आला नाही आणि कोणाला माहितीही नाही तो कुठे आहे. आणि ऐश्वर्या कुठे गेली, तर ती सारंगला शोधायला गेली असणार. अजून देखील सुमित्राला ऐश्वर्यावर विश्वासच असतो की सारंग जिथे कुठे असेल ऐश्वर्या त्याला तिथून घेऊन येईल. पण ती सारंगला शोधण्यासाठी गेलेली नसते, ती कोर्टामध्ये गेलेली असते. मग गुलाब सांगतो की नाही, त्या शोधायला नाही गेल्या, त्या तर कोर्टात गेल्यात मगाशी. हे सर्व बोलणं नाना ऐकतात आणि म्हणतात की बघ, ज्या सुनेवर तू जास्त विश्वास ठेवलास तिनेच तुला आज दगा दिला. आपला मुलगा इथे रात्रीपासून कुठे गेला हे माहीत नाही आहे, आणि ती तिच्या नवऱ्याला सोडून इथे दुसरीकडेच जाऊन उद्योग करत आहे. आणि इकडे कोर्टामध्ये जजने जानकीची बाजू घेतलेली असते, त्यामुळे आता सौमित्राला सुद्धा आपली बाजू मांडायला खूप जास्त सोपं असतं.
म्हणजेच लोकांना सगळ्यांना दाखवायचं असतं की जे काही चित्र उभं केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये ते सर्व खोटं आहे. जर खरं चित्र पाहायचं असेल तर बिचाऱ्या जानकीची चूक नसताना तिला या सर्वात अडकायला लागते. म्हणून त्याला असं वाटत असतं की जानकीची निर्दोषपणे सुटका व्हावी. थोडे का दिवस होईना जानकीला बेल मिळावी आणि त्यांना बाहेर पडायला मिळावं. मग आता जज देखील त्यांचा निकाल सुनावतात आणि सांगतात की मिसेस जानकी रणदिवे अजून दोषी आढळल्या नाहीत आणि जो काही व्हिडिओ दाखवला आहे तो सत्यच आहे असं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण जे काही आत्तापर्यंत गोष्टींचा विचार करून ज्या घटना घडल्या त्यांना आपण ग्राह्य धरून जानकी रणदिवेंना बेल मिळवून देत आहोत. हे सर्व ऐश्वर्या ऐकते आणि ती डोक्याला हात लावते. जानकीला बेल मिळाली याचा आनंद खूपच झालेला असतो. ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र हे खूपच खुश असतात. त्यानंतर जानकी देखील आता घरी आलेली असते. हे पाहून सुमित्रा आणि नानांना देखील खूप आनंद होतो. पण अजून देखील सुमित्राच्या डोक्यात टेन्शन असतं, ते म्हणजे सारंगचं. मग जानकी सुमित्राला विचारते. मग सुमित्रा देखील तिला सांगते की अगं एक प्रॉब्लेम झाला आहे. सारंग काल रात्रीपासून घरीच आला नाही आहे आणि आम्ही त्याला सगळीकडं शोधलं पण तो अजून काही भेटला नाही. त्यानंतर ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणू लागते की मी आता सारंगला शोधले पण सारंग कुठेच नाही आहेत. असं म्हटल्यानंतर मात्र आता अवंतिका म्हणते की किती खोटं बोलतेस ग तू. तू कुठे सारंगला शोधायला गेली होतीस. तू तर आमच्यासोबत कोर्टात होतीस ना. कशाला असं आता खोटं नाटक करतेस. सारंगचं ऐकून जानकीला आता टेन्शन आलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश हे नाटकच करत असतात कारण त्यांनी प्लॅनिंग करूनच तर सारंगला गायब केलेलं असतं. पण हे ते प्लॅनिंग कोणाला दाखवत नाहीत. त्यानंतर आता घरी पोलीस येतात. मग ऋषिकेश त्यांना म्हणत असतो की आता काय झालं. ऑलरेडी जानकीला निर्दोष ठरवून बेल दिलेली आहे. मग आता तुम्ही इथे कशासाठी आलात. मग पोलीस म्हणतात की मी जानकीसाठी नाही आलो. तुमच्या घरात काही ना काही घडतच असतं आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे. मला तुमच्या गाडीचा नंबर हा आहे का तो जरा सांगा. ही गाडी तुमचीच आहे का. त्यावर ऋषिकेश सांगतो की हो ही आमचीच आहे गाडी. ही नानांच्या नावावर रजिस्टर आहे. पण मग पोलीस सांगतात की या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे आणि त्या सर्वात सारंग रणदिवे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. हे सर्व ऐकून घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सारंग हा सुमित्राचा लाडका मुलगा होता आणि आता सारंगचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकून आता मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकली जाते. दुसरीकडे पोलीस सांगतात की आम्ही तपास घेत आहोत. आम्हाला जेव्हा डेड बॉडी सापडेल तेव्हा तुम्हाला तिथे यावं लागेल. आणि आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते की हे सर्व शक्यच नाहीये. मग जानकी म्हणते अगं आता तरी विश्वास ठेव. जे काही सांगतायत पोलीस ते खरंच आहे ना. तू प्रत्येक गोष्टीवर संशय घेत असते. आणि इकडे सुमित्रा बेशुद्ध झालेली असते. तिला ही बातमी ऐकून धक्का बसलेला असतो. त्यानंतर डॉक्टर येतात आणि सुमित्राला चेक वगैरे करून जातात. त्यानंतर सुमित्रा सगळ्यांना म्हणत असते की प्लीज तुम्ही काहीही करा पण सारंगला लवकरात लवकर इथे आणा. तो कुठे गेलाय याचा काहीच पत्ता नाही आहे. पण सारंगला काहीच झालेलं नसणार आहे हे मला माहिती आहे. आणि सुमित्रा खूप रडत असते. आणि सुमित्राच्या बाजूला ऐश्वर्या देखील रडायचं नाटक करत असते. आणि ऐश्वर्या म्हणत असते की हो ना आपले सारंग किती चांगले आहेत. ते नक्की येतीलच. ते गेले असेल मित्राकडे पण आता ते येतीलच लवकर घरी. सुमित्रा म्हणत असते आपल्या घराला नक्कीच कोणाची तरी नजर लागली आहे. कारण एक गोष्ट झाल्यावर एक गोष्ट ही पुढे उभीच राहते. नाना देखील म्हणतात की हो ना आपल्या घराला कोणाची तरी नजरच लागली आहे. मग जानकी म्हणते की तुम्ही कोणीच टेन्शन नका घेऊ. सर्व नीट होईल. आणि ज्याची नजर लागली आहे त्या व्यक्तीला आपण इथून घरातून बाहेर काढूच. आणि ऐश्वर्या तर खूप नाटकी करत असते. ती म्हणते सारंग बिचारे सारंग त्यांना काही जर झालेलं नसेल ना असं तसं. मग जानकी हे सर्व पाहून जानकीला मनातल्या मनातच धक्का बसतो. ती विचार करते की ऐश्वर्या किती नाटके करते. पायरी सोडून नाटके करते. यानंतर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र घरी येतो आणि रडू लागतो. तो सर्वांना सांगतो की आपला सारंग आता जिवंत नाहीये. त्याची डेड बॉडी सापडली आहे. ही गोष्ट घरात कळताच सर्वजणांना खूपच मोठा धक्का पडतो. दुसरीकडे जानकी आणि त्याच्यासोबत ऋषिकेश डेड बॉडी बघायला गेलेले असतात. तिथे गेल्यावर ते सारंगसोबत थोडंफार बोलतात कारण ते सर्व नाटकच असतं. त्यानंतर तिथे ऐश्वर्या सुद्धा येते. ऐश्वर्या आल्यावर सारंगला ऋषिकेश आणि जानकी पुन्हा एकदा झोपायला सांगतात. हे नाटक असंच चालू असतं. मग ऐश्वर्याला या नाटकामध्ये फसल्यानंतर
नेमकी जानकी त्यांची कशी वाटायला होते हे येणाऱ्या भागामध्ये कळणारच आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग पाहता येईल. धन्यवाद.